धुले में आवारा कुत्तों का मुद्दा फिर एक बार गर्मा गया है। शहर में आवारा कुत्तों के हमले में मौत का मामला सामने आने के बाद शिवसेना का ठाकरे गुट आक्रामक हो गया है। आज ठाकरे गुट की ओर से जिलाधिकारी को ज्ञापन देकर मनपा आयुक्त के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की मांग की गई। पिछले कुछ दिनों से धुले में आवारा कुत्तों ने काफी परेशानी मचा रखी है। इन कुत्तों के हमले की घटनाएं दिन ब दिन बढ़ने के साथ अलग अलग क्षेत्रों से घटनाएं सामने आ रही है। शहर में कुत्तों के झुंड के हमले से 1 साल की बच्ची की मौत की घटना के बाद शिवसेना का ठाकरे गुट काफी आक्रामक हो गया। आज ठाकरे गुट की ओर से जिलाधिकारी को ज्ञापन देकर घटना की जिम्मेदारी लेते हुए मनपा आयुक्त अमिता दगड़े पाटिल के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की मांग की गई। साथ ही मनपा की ओर से मृत बच्ची के परिवार के लिए वित्तीय सहायता की मांग भी ठाकरे गुट की ओर से की गई। धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे। मे महिन्यामध्ये 172 लहान बालकांना चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत। 8 दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये 5 बालकांना कुत्र्यांच्या टोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि 2 दिवसापूर्वी देवपुरातील एका 1.5 वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावाने हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके तोडले। जवळपास 130 ठिकाणी त्या बालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला। धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण असेल किंवा मोकाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतील किंवा निवेदनं असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे, टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणे, फाईली फिरवणे या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे। आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली, पण मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाच्या याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही, कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय हा देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो। धुळेकर नागरिकांच्या जीविताशी एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे। या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणास मुकावं लागलेलं आहे, त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी भरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या 15 दिवसामध्ये निर्बीजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो, या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।